उडताना दिसला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हम्पी ट्रिपचा आपला तिसरा दिवस आहे भावांनो. आणि आज आम्ही आलो आहे हम्पीवरून गोकर्णला मुर्डेश्वरला राहायला. हे आता जे हॉटेल बघितले ते मुर्डेश्वरचं आहे. आता सध्या तर आम्ही बाहेर चाललो आहे एन्क्वायरी करायला, म्हणजे काय ट्रेन्स वगैरे अवेलेबल आहेत, लोकल्स कसं काय. चला जाऊया, बाकी तो तुम्हाला नंतर सांगतो पुढे. मित्रांनो निघालेलो आहे फ्रेश होऊन हॉटेलमधून. आणि आता आम्ही चालणार आहे आता आम्ही जाणार आहे पहिलं तर होनावरला. आणि तिकडून परत येऊन मग आमच्या समोर जे मुर्डेश्वर टेम्पल आहे तिकडे विजिट करून बीचवरती ट्राय करणार आहे, जर का टाईम भेटला तर. नाहीतर मग उद्या बीच करायचं आहे. चला सध्या तर हॉटेलमध्ये निघूया. चलो घराला नजर नको लागायला म्हणून. घराला नजर नको लागायला ना म्हणून. काय वाटतं आणि कशासाठी लावलं ते? सेल्फी केला, सेल्फी स्टिक राहिली आहे. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे याना केव्जला. आणि इकडून आता प्लस म्हणजे आम्ही ट्रेन करून आलो मुर्डेश्वरवरून. ट्रेन आपली बस पकडली. बसने कुमटाला उतरलो बसस्टॉपला. आणि बसस्टॉपवरून आता रिक्षा करून इकडे आलो याना केव्ज. आता इथून परत हाफ किलोमीटर चालत आहे आतमध्ये, तिथे याना केव्ज आहे. म्हणजे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे चला, आम्ही तर एक्सायटेड आहे. चला जाऊया. त्याला शंकराने वरदान दिलं की तू ज्याच्या कोणाच्या डोक्याला हात ठेवशील तो हे बनवून जाईल, म्हणजे त्याची राख होईल. त्याच्यामुळे त्याला जसा तो वर मिळाला ना, तो सगळ्या देवांच्या डोक्यावर हात ठेवत सुटला. आता याला थांबवणार कोण? सर कितना दूर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. एक नोट 100 नोट. तर शंकर बोलले आता काय करायचं? ते विष्णूकडे गेले. बोला ठीक आहे. मग विष्णूने मोहिनी अवतार धारण केलं आणि त्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवून नाचण्यामध्ये वगैरे असं करून त्याला त्या राक्षसाला सांगितलं स्वतःच्या डोक्यात हात ठेवायला. आणि जसं स्वतःच्या डोक्यात हात ठेवलं तर त्याची राख झाली. ती राख म्हणजे हे याना केव्ज. त्याची केव्ह बनली ती. मग त्याला याना केव्ज का बोलतात? भस्मासुराचं हे आहे ते नाव, दुसरं नाव. हां, दुसरं म्हणजे हे जागेचं नाव याना आहे. अच्छा. आणि दुसरं म्हणजे एक आता इथे एक रॉक आहे, म्हणजे दगड आहे, त्याला परफेक्ट असं लेझरने असं बरोबर मध्ये कट केलंय. तर ते हिने केलंय, लक्ष्मीने केलेलं आहे. अच्छा. तर ही स्टोरी आहे भावांनो. आणि इथून आता 1 किलोमीटर थोडं ट्रेकिंग आहे, आम्ही करतोय. पोचल्यावर दाखवतो तुम्हाला. चला.
नशीब एकच होती आता प्लॅस्टिकची आपल्याकडे. थांब, थांब. साईडला. सुकतील तोपर्यंत. दादा एक डुबकी मारून ये. अरे वरती तिथे पाणी होतं, नळ होतं एवढं तिथे आता. तर ठीक आहे, बॅग मी घेतो. ठीक आहे दीदी, बॅग घेतो. फ्री आहे. वरती ड्रिंक्स वगैरे फ्री आहे बोलतो. वरती आवळ्याचे ड्रिंक्स वगैरे आहेत पण फ्री आहेत बोलतो. भावनो पैसा वसूल आहे, पैसा वसूल. एवढं चढलो पण काहीतरी वेगळं आणि हे बघायला भेटलं. अनोखा. वो भी वहाँ से एंट्रेंस है. भाई साहब काय दिसते बघ ना. म्हणून मी सगळ्यांच्या व्हिडिओ बघितला ना. अरे मी तुम्हाला बोललो ना ती सर करायची नाही, तुम्हाला उगाच घेऊन आलो. हे असं पण बोललं असेल. ओ भाई दादा, हे पावसाळ्यातून काय वाटत असेल हे बघ. ते बोलतात ना की त्याचं हे राख आहे त्याची. ते बघ थोडं थोडं पडलेलं आहे. म्हणजे हा निखारा आहे दादा. पूर्ण राख आहे त्याची राख बनली. ते बघ ते आता आतमध्ये काळा काळा दिसतंय ते अजून. ती मोहिनीने तिला हे दिलं त्याला. हे नाही दिलं, मोहिनीने त्याला वशमध्ये केलं आणि त्याला सांगितलं तर तुझ्या डोक्यावर हात तूच ठेव तुझा. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भाई डेंजर रे. मित्रांनो, म्हणजे एक पूर्ण बस, रिक्षा आणि वरून अर्धा तास ट्रॅव्हल केल्यावर जो व्ह्यू बघायला भेटला आहे दाखवतो तुम्हाला. थांबा. See that. पूर्ण पैसा वसूल आहे बाबांनो. म्हणजे काहीतरी वेगळं. बॅक साईडला पण बघा काय वाटतं ते. असं वाटतं काहीतरी म्हणजे असं उभं केलेल्यासारखं वाटतं. पण ते एकदम म्हणजे सांगू नाही शकत आहे काय वाटतं इकडे. काय ना कसा वाटला एक्सपिरियन्स? माझं तर चांगलं. हां, तुम्ही येतात अर्धा तास. आज तुम्ही वडा कम नाही बोललात भाई. हा ते पिऊन फ्रीमध्ये आहे. चला अरे पहिला आपण ते करूया आणि वरती आल्यावर भावनो इथे फ्रीमध्ये कोल्ड्रिंक आहे. अरे बापरे, आपण चालले तर सगळी गर्दी झाली इकडे.
मित्रांनो इथे टेम्पल आहे. हे कोणत्या राजाचं टेम्पल आहे इथं? माझ्यासं नाही देवाचं आहे, भैरेश्वर आहे. भैरेश्वर देवाचं टेम्पल आहे. मित्रांनो केव्सच्या मागे म्हणजे वरती अजून ट्रेक आहे थोडंसं, एक 5-10 मिनटाचं असेल मला वाटतं. तिकडे जाण्यासाठी 10 रुपीज परत पर हेड आहे आतमध्ये जायला. हे मधमाशा आहेत हा कुठे? वरती. ड्रोन कॅमेरा इज. अच्छा, ड्रोन आपल्याकडे कुठे ड्रोन आहे? तरी पण यूज करतात ड्रोन्स. इकडे ड्रोन्स अलाउड नाहीत भावनो. नॉर्मल कॅमेरा गोप्रो वगैरे चलेगा. बाकी चला वरती जातो आहे. बघा केव्ज आहे. हो. दोन दगडांच्या मध्ये लाईन आहे भावनो. हे बघा ओ भाई, हो गॉड, व्हॉट अ व्ह्यू यार. इमॅजिन पण नसे केलं ना की या केव मध्ये असं हे असेल. ಏನು ನೀನು ಆಫೇ ಮಾಡಲ್ವಾ? ಸಾರಿ, ಆಫ್ ಮಾಡಲ್ವಾ ಕ್ಯಾಮ್ರಾ ನೀನು? छिद्र पडले जरा. इट वॉज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. काय बोलतो, एकदम डेंजर वाटलं भाऊ. या तुम्ही आलात तर हे विजिट करा. प्रॉपर वगैरे मस्त रे भावनो, म्हणजे मस्त आहे. आता मला पैसे घालवल्याचे काय एवढं रिग्रेट नाही वाटत. मला वाटलेलं काहीतरी असेल, नुसतं दगड असेल बाकी आहे. पण आल्याच्या नंतरची इकडे एक्सपिरियन्स आहे. तुम्ही विजिट केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही भावनो, म्हणजे इकडे काय होणार, काय कसं काय. बाकी आम्हाला तर मस्त वाटलं. तुम्ही येऊन बघा, चेक करा. मी प्राईज वगैरे सांगेल तुम्हाला. थोडासा शॉक बसेल प्राईज ऐकून, पण इकडे आल्यावर विजिट केल्यावर तुम्हाला रिजनेबल वाटेल तेवढं. ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं फिक्स, म्हणजे तेवढं हे करून ओके. चला आम्ही सध्याच आता इकडून त्या साईडने येऊन या साईडने उतरायला आहे, म्हणजे पूर्ण आतमधून हे करून. हां, हे मंदिर कोणाचं आहे आता? गंगा चंडिका. काय गंगा चंडिका? हे मंदिर गंगा चंडिकाचं आहे, ज्या देवीने तो समोरचं एक केव्ज आणि ह्या केव्ज, हे दोन्ही पण केव्ज कनेक्ट होते. त्या कनेक्टेडला मध्ये भाग पडला आणि हे दोन केव्ज केले वेगवेगळे. त्या देवीचं हे मंदिर आहे भावना. नाही बा, हे आणि हा डोंगर ते मध्ये कापला ते. मित्रांनो आम्ही स्टार्ट केलेले आता उतरायला. वरती तर मस्त होता व्ह्यूज वगैरे. बाकी आता परत 15 मिनिट्सचा वॉक आहे आणि परत 1 hours रिक्षा. त्याच्यानंतरला मग कुमटावरून आपली बस आहे मुर्डेश्वरसाठी. चला.
मित्रांनो, कुमटा बस स्टँडला उतरून आम्ही आता जेवायला चाललो आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि इकडे जेवणार आणि परत निघणार. चला. तर मित्रांनो, आता पोचलेलो आहे घरी आणि आम्ही आता चेंज करणार आहे आणि निघणार लगेच. आम्हाला मुर्डेश्वर टेम्पल बघायला जायचं आहे. तर चला चेंज करून भेटतो. हां, चल इकडे बघा. चल चला रो. तर मित्रांनो, फ्रेश वगैरे आता आम्ही निघालो आहे मुर्डेश्वर टेम्पल बघायला. पूर्ण दिवस आमचा याना केव्ज बघायला गेला, पण भावना लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. आणि आता आम्ही बघायला चाललो आहे मुर्डेश्वर टेम्पल. चला जाऊया. जात असेल तर मास्क घेऊनच जावा. आणि तुम्हाला याना केव्जचं सांगतो होतं, म्हणजे याना केव्जला जात असाल ना तर प्रेफर करा की बाईक वगैरे तुमच्या सोबत असेल. कारण आम्ही जे ट्रॅव्हल केलं ना मुर्डेश्वरवरून परत, तर आम्ही इकडून बस पकडली कुमटा स्टेशनला जायला. ठीक आहे, तिकडून परत रिक्षा घेतात. रिक्षावाले भावांनो आम्हाला 2600 सांगितले 2 रिक्षांसाठी. सिंगल रिक्षा तिकडे 1500ला जाते भावांनो. आणि एक्सपेन्सिव्ह आहे पण रिजनेबल पण आहे भावांनो. तिकडे गेल्यावर एक्सपिरियन्स एकदम मस्त असा येतो. आणि बाकी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मजा येते भावांनो. थोडं ट्रेकिंग आहे उतरल्यावर तिकडे. आणि बाकी काय सांगणार, जागा एकदम मस्त होती. बाकी आता आम्ही जे थांबलो आहे ते हॉटेल प्रभू होमस्टेला थांबलेलो आहे. आणि हे आमचं हॉटेल आहे. हे बघा रेड कलरचं. रूम्स तुम्हाला दाखवायचं बाकी होतं, रूम्स तुम्हाला आल्यावर दाखवतो. आणि बाकी निघालो मुर्डेश्वर टेम्पल बघायला. चला भेटूया तिकडे. मित्रांनो, जो व्ह्यू आम्ही बघायला रात्रीचे येणार होतो तो व्ह्यू तुम्ही बघा, दाखवतो तुम्हाला. लांबूनच बघा पहिला, नंतर मी जवळ दाखवतो. हां, चेंज होईल ते बघा फक्त. दिस इज अ गेट ब्रो. आणि मंदिर आतमध्ये आहे, दाखवतो मी तुम्हाला. हा हा हा. मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा. पूजा तिकीट येतात. हां, भेटू मोठी
मागची साईड आहे पाहून आणि बॅक साईडला पण मंदिर आहेत. हे बघा इकडे एक बॅक साईडला दाखवलं ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे आंजनेय देवरा आणि सुब्रमण्यम देवरा हे सुब्रमण्यम देव आहेत. आणि हे आहे गोल्डन चेरी सोन्याचं रंगाचं आहे सगळं. हो हो हे जे बघताय ते सोन्याचं आहे. भावांनो फोटो माझा कधी फोटो असा नाही काढला याने आणि बाहेरच्या लोकांसाठी फोटो काढते भावांनो आपल्यासाठी. मित्रांनो आम्ही आता चाललो आहे ते वरती जी मोठी मूर्ती आहे शंकर भगवानची आणि नंदींची पण आहे वरती. पण प्रॉब्लेम हा झाला आता की रात्र झाले भरपूर आणि मूर्ती नीट दिसत नाही. पण बघतो आम्ही ट्राय करतो दाखवायला पूर्ण. तर बघूया वरती आहे का. हे बघा इथून दिसते का. हां ती बघा बॅक साईडला ती मूर्ती आपल्याला वरती जाऊन बघायची. चला जाऊया वरती. मित्रांनो समोरच मूर्ती आहे. चालत चालत जायचं आहे. 5 मिनिटं लागतील फक्त. बघ मंदिर एक्सप्लोर करायला भरपूर आहे. दिवसा चालू असतो तर बीच पण तुम्हाला दिसला असता. आता रात्र आहे त्याच्यामुळे बीच काय दिसत नाही म्हणून दाखवत नाही मी. तरी पण मॉर्निंगला गेलेलो तिकडचं थोडं व्हिडिओ असतील आणण्याकडे तर टाकेन मी. बाकी आपली पब्लिक इथे. मित्रांनो वरती मूर्ती बघून आलेलो आहे. 8 वाजलेले आहेत. 8 वाजता पूर्ण मंदिर बंद होतं. परफेक्ट टायमिंग टू टाईम प्रॉपर. सकाळी ओपनिंगचा टाईम मला वाटते 7चा आहे. 7 ते संध्याकाळी 8पर्यंत ओपन असतं. बाकी मंदिरामध्ये एक्सप्लोर करण्यासाठी खूप आहे. बाकी खाली बीच पण आहे. वरती मूर्ती आहे. आता आम्ही रात्री आलो म्हणून गर्दी नाही आहे पण नॉर्मली गर्दी असते. चला सध्या तर आम्ही चाललो आता परत हॉटेलला. मित्रांनो मूर्ती बघून आम्ही खाली आलेलो आहे आणि इकडे बीचच्या बाजूला दुकानं आहेत तिकडे आम्ही जरा एक्सप्लोअर करतोय. ते बाकी काय घ्यायचं असेल कोणाला वगैरे कारण यांच्या आजूबाजूला घ्यायचं असतं ना भरपूर. तर आता बघूया काय घेतात का. आणि मला पण मग माझ्या थोड्या छोटी बहीण आहे तिला घ्यायचं आहे काहीतरी. मित्रांनो आम्ही जे रूम घेतलेलं आहे तिकडे पोचलेलो आहे हॉटेलवर. कारण बाय वॉकिंग आम्हाला परवडतं आहे आणि जवळच आहे. 5 मिनिटावर टेम्पल आहे. 5 मिनिटावर हॉटेल आहे आमचं. बघा बाकी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी. आलेलं आहे. काय झालं तू केलं ते ते पाण्या शेट भाय. आज भावना असले प्रॉब्लेम झालेला म्हणजे प्रत्येक गोष्टीला घाबरत होता हा. काय करायला गेला की घाबरतो. तर मित्रांनो पोचलेलो आहे घरी. जेवून वगैरे नाश्ता करून वगैरे चला. आणि आजचा ब्लॉग एवढाच. चला बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.